राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी मराठी माणसांच्या प्रश्नावरून जोरदार संताप व्यक्त करत विरोधकांवर कडाडून टीका केली आहे। संजय राऊत म्हणाले की मराठी माणसांवर भुंकण्यासाठी काही कुत्रे पाळलेत। मराठी माणूस आवाज उठवतो तेव्हा त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो। त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे। राऊतांनी संसदेत मराठी अस्मिता आणि महाराष्ट्राच्या प्रश्नांवर भूमिका मांडताना काही नेते आणि संघटनांवर अप्रत्यक्ष टीका केली। मराठी माणसांच्या हक्कावर गदा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना शिवसेना कधीही माफ करणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय। या वक्तव्यावर राजकीय वातावरण पुन्हा तापले असून त्यांच्या या विधानावर विविध पक्षांकडून प्रतिक्रिया येण्याची शक्यता व्यक्त केली जाते। नाही, असे काही भुंकणारे कुत्रे पाळून ठेवले आहेत भाजपनं मराठी माणसावर भुंकण्यासाठी। लाज वाटली पाहिजे महाराष्ट्राच्या भाजपच्या मराठी नेत्यांना। जर दुसऱ्या एखाद्या भाजपच्या मराठी नेत्यांवरती अशा प्रकारे जर आक्रमण कोणी केलं असतं तर आम्ही उभे राहिलो असतो। पण ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांवर, ठाकरे कुटुंबावर, ज्यांनी या महाराष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण केलं आहे बाळासाहेब ठाकरेंनी, त्या कुटुंबावर अशा प्रकारे दुबे फुबेसारखे लोक बोलत असतील आणि भाजपचे लोक मजा बघत असतील, एक दिवस हे तुमच्यावर सुद्धा उलटणार आहे, लक्षात ठेवा। खरं म्हणजे पार्लमेंटमधल्या भाजपच्या सर्व खासदारांनी महाराष्ट्रातलं उभं राहायला पाहिजे।